आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता। स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। गोवा उत्तराखंड मध्ये उत्साही मतदान, भारत सरकारकडून पुन्हा 54 ॲप्स बंद। आमदार अभय पाटील यांची L&T कंपनी बोगस असल्याची खरमरीत टीका। गोवावेस व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांचे निवेदन। पाणी पुरवठ्याच्या समस्येबाबत आमदार अभय पाटील यांचा झंझावाती पाहणी दौरा। श्री समादेवी जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात, उद्या महाप्रसाद। मध्यपीकडून आमदार अनिल बेनके यांच्या कार्यालयावर दगडफेक। हंदिगनूर ग्रामपंचायतीकडून घरे वितरणात गैरकारभाराची तक्रार। शाळांना प्रारंभ, कॉलेजना प्रतीक्षा। सागरे दोड्डेबैल यात्रेसाठी बस सुरू करा। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज सोमवारी गोवा आणि उत्तराखंड मधील सर्व जागांसह उत्तर प्रदेशातील 55 जागांसाठी मतदान झाले आहे। या तिन्ही राज्यात सत्ता राखण्याचे आवाहन भाजप पुढे आहे, त्यामुळे अत्यंत चुरशीने मतदान झाल्याची माहिती हाती आली आहे। पुढील वर्षी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने रंगीत तालीम म्हणून या निवडणुकांकडे पाहिले जात आहे। या पार्श्वभूमीवर सोमवारी 3 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या जागांसाठी मतदान झाले आहे। किरकोळ अपवाद वगळता विविध ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे। गोव्यातील 40 आणि उत्तराखंड मधील 70 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले आहे। गोव्यात 11 लाख तर उत्तराखंड मध्ये 81 लाख मतदार आहेत। या दोन्ही राज्यात याआधी दुरंगी लढत होती, मात्र यंदा गोव्यात सत्ताधारी भाजप आणि मुख्य प्रतिस्पर्धी काँग्रेस बरोबरच आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस पक्ष रिंगणात उतरला आहे। मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, चर्चिल आलेमाव, रवी नाईक, लक्ष्मीकांत पार्सेकर आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल आदी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। राज्यात 2017च्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक 17 तर भाजपला 13 जागा मिळाल्या होत्या, मात्र भाजपने सत्तेचे गणित जमून काँग्रेसला धोबी पछाड दिला होता। या खेपेचे चित्र कसे असेल याची जोरदार चर्चा गोवा आणि सीमा भागासह इतरत्र सुरू आहे। भारत सरकारकडून पुन्हा 54 ॲप्सवर बंदी। केंद्र सरकारने 54हून अधिक चीनी ॲप्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत। भारतीयांच्या गोपनीयतेला आणि सुरक्षिततेला धोका आहे असे हा निर्णय जारी करताना अधिकाऱ्यांनी सांगितले। बंदी घालण्यात आलेल्या यापैकी बरेच ॲप्स आणि गेमिंग फर्म सारख्या मोठ्या चीनी तंत्रज्ञान कंपन्यांचे आहेत आणि 2020 पासून भारतात बंदी घालण्यात आलेल्या ॲप्सचे नामांतर केलेले किंवा दुसऱ्या ब्रँडच्या नावाखाली नव्याने लॉन्च केलेले आहेत। इकॉनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार हे ॲप्स चीन सारख्या परदेशातील सर्व्हरवर भारतीयांचा गोपनीय आणि संवेदनशील डेटा ट्रान्सफर करत असल्याच्या कारणावरून इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाने हे बंदी आदेश जारी केले आहेत। गुगलच्या प्ले स्टोअरसह टॉप ॲप्स स्टोअरनाही हे ॲप्लिकेशन ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत। एका अधिकाऱ्याने सांगितले की प्ले स्टोअरवर भारतात 54 ॲप्स आधीच ब्लॉक करण्यात आले आहेत। या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मेटीने माहिती तंत्रज्ञान कायदा 2000च्या कलम 69 अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर केला आहे। आमदार अभय पाटील यांची L&T कंपनी बोगस असल्याची खरमरीत टीका।
शहराचा पाणी पुरवठा करणारी L&T कंपनी बोगस असल्याची खरमरीत टीका बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी केली आहे। त्यांनी मनपा सभागृहात L&T कंपनीच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली। मनपा आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाडी, बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांच्यासह इतर अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत त्यांनी सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीत कंपनीच्या कामकाजाचे चांगलेच वाभाडे निघाले। त्याचप्रमाणे आमदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली। शहरातील 24 तास पाणी योजनेचा बोजवारा उडाला आहे। तसेच इतर भागातील रहिवाशांना पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे। त्यामुळे या कंपनीचा कारभार नागरिकांना नकोसा झाला आहे। यापूर्वी असणाऱ्या राज्य नागरी पाणी पुरवठा मंडळाचे काम बरे होते अशी म्हणण्याची वेळ आली आहे। कंपनीकडून येत्या 4 दिवसात तातडीने आवश्यक दुरुस्ती कामे करून पाणी पुरवठा सुरळीत व्हावा, अन्यथा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण करून जाब विचारण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। L&T कंपनीचे कामकाज अत्यंत निकृष्ट दर्जाचे ठरले आहे। याबाबत नागरिकांनी आपल्याला असंख्य तक्रारी केल्या आहेत। त्यामुळे आपण बेंगलोर येथे विधिमंडळ अधिवेशन बाजूला ठेवून अधिकाऱ्यांची आज बैठक घेत असल्याचे त्यांनी सांगितले। मात्र बैठकीला उपस्थित राहणे टाळून काही अधिकाऱ्यांनी आपले मोबाईल फोन बंद ठेवल्याचेही दिसून आले। अशा अधिकाऱ्यांना योग्य समज देण्यासाठी कारवाई करण्यात येईल असा इशारा आमदार अभय पाटील यांनी दिला। काल जो जनसंपर्क सभा होता त्या जनसंपर्क कार्यक्रमामध्ये प्रत्येक भागामध्ये मी 2 वॉर्डमध्ये मी काल संचार केला सकाळी। तर 24 तास पाणीचा जो डेमो झोन आहे त्या डेमो झोनमध्येच 15-20 दिवस जरा पाणी येत नाही म्हणून तिथे नागरिकांचं तक्रार। त्याचबरोबर डेमो झोन सोडून इतर ह्याच्यामध्ये सुद्धा 15 दिवसापर्यंत पाणी आलं नाही म्हणून सांगितल्यानंतर आज खरं म्हणजे जॉईंट सेशन आहे आमचं कर्नाटक विधानसभेचं। आज दोन्ही विधानसभा आणि विधान परिषदचं जॉईंट सेशनला आज राज्यपालांनी ॲड्रेस करतात आणि आज सगळे आमदार 100% उपस्थित असतात। तरीसुद्धा मी त्या अधिवेशनाला आज गैरहजर राहायचं कारण त्यापेक्षा मुख्य म्हणजे आज बेळगावचं पाण्याची समस्या आहे। त्यासाठी या L&Tच्या अधिकाऱ्यांना त्याचबरोबर बाकीचे KOWS, KYWC आणि महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांचा आज जॉईंट बैठक घेऊन याच्यावरती तोडगा काढायचा निर्णय आज केलेला आहे। तर रिव्ह्यू करताना स्टार्टिंगला बघितलं तर अजून 10-15 दिवस असंच समस्या निर्माण म्हणजे राहील असं वाटत होतं त्यांनी सांगत होते। तर आज त्यांना सांगितलं आहे 24 तास तो डेमो झोन आहे ते गुरुवारच्या आत त्यांनी चालू केलं पाहिजे, शुक्रवारपासून रेग्युलर होईल आणि बाकीचे झोन आहेत ते शुक्रवारपासून अगोदर कसं येत होतं आठवड्यात म्हणजे 5 दिवसाला 4 दिवसाला त्या पद्धतीनं पाणी येईल आणि फोर्ससुद्धा येण्याच्या दृष्टिकोनातनं काही सूचना केलेल्या आहेत आणि ह्याचा पाठपुरावा म्हणून आणि शनिवारी या सगळ्या अधिकाऱ्यांचं आम्ही बैठक घेतो। गोवावेस व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांचे निवेदन। गोवावेस येथील व्यापारी संकुल पाडविण्याची योजना महानगरपालिकेने आखली आहे। या संदर्भात व्यापारी वर्ग हवालदिल झाला आहे। त्यामुळे सदर प्रक्रिया थांबवावी अशी मागणी या संकुलातील व्यापारी वर्गाने केली आहे। सोमवारी या मागणीसाठी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। तसेच बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांना निवेदन देऊन ही समस्या दूर करण्याची मागणी करण्यात आली। गोवावेस मधील या व्यापारी संकुलात 56 व्यापारी आहेत। तसेच त्यांच्या उत्पन्नाचे हे साधन आहे। अशा वेळी संकुल पाडविण्यात आल्यास या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे। तसेच त्यांचे कुटुंबीय उघड्यावर येणार आहे। याची गंभीर दखल घ्यावी आणि त्यांना विस्थापित होऊ दिले जाऊ नये अशी मागणी करण्यात आली। या मागणीचे निवेदन सादर करतेवेळी ऑटोमोबाईल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष शरद पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। जो अपने ओल्ड टेनेंट्स है उनको थोड़ा एक्सटेंशन देके उनको सहयोग दे और उसी के साथ 2 साल से जो कोरोना चल रहा था उसके दौरान भी सभी लोगों ने उसका किराया भरा हुआ है और किसी ने उसका रोका नहीं है। तो ये सब कंसिडर करके इनको वापस थोड़ा सा टाइम देके अगर कुछ हो सकता है तो करें, यही हम सबकी गुजारिश है। पाणी पुरवठ्याच्या समस्येबाबत आमदार अभय पाटील यांचा झंझावाती पाहणी दौरा। बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी रविवारी पहाटे वार्ड क्रमांक 42 आणि 43 यांचा झंझावाती सायकल दौरा केला। या दौऱ्याच्या दरम्यान नागरिकांनी पाणी पुरवठ्याच्या संदर्भात त्यांच्याकडे समस्या मांडल्या। त्यावेळी आमदार अभय पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले। तसेच पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर अधिकाऱ्यांची गय करण्यात येणार नाही अशी सूचना केली। रविवार दिनांक 13 रोजी सकाळी 6 पासून त्यांनी आपल्या भ्रमंतीचा प्रारंभ केला। वार्ड क्रमांक 42 आणि 43 येथील
नागरिकांच्या समस्या निवारणासाठी सायकल भ्रमंतीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आमदार अभय पाटील यांच्यासोबत महापालिकेचे अधिकारी, गॅस वाहिनी स्वच्छता, रस्ता, ड्रेनेज, गटार, पाणी पुरवठा, हेस्कॉम, स्मार्ट सिटी आणि L&T कंपनीचे संबंधित अधिकारी उपस्थित होते। तसेच संबंधित वार्डाचे नगरसेवक यावेळी या दौऱ्यात सहभागी झाले होते। यावेळी पाणी पुरवठ्याच्या संदर्भात नागरिकांकडून जोरदार तक्रारी करण्यात आल्या। याची दखल घेऊन आमदारांनी पाणी पुरवठा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खडसावले, तसेच समस्या निवारणासाठी तातडीने पावले उचलण्याची सूचना केली। वार्ड क्रमांक 42 मधील भाग्यनगरचा संपूर्ण परिसर, कृषी कॉलनी, सह्याद्री कॉलनी, साई श्रद्धा कॉलनी, गुलमोहर कॉलनी, सुखकर्ता कॉलनी, आदर्श नगर या भागात या दौरा यशस्वी ठरला। श्री समादेवी जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात, उद्या महाप्रसाद। श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या श्री समादेवी जन्मोत्सवाचा सोमवारी मुख्य दिवस होता। त्यानिमित्त सकाळी चौघडा वादन आणि काकड आरती करण्यात आली। त्यानंतर सकाळी 7 ते 11 श्री समादेवीला विविध फळं, सुकामेवा, पंचामृत, दही आणि हळदीच्या पाण्याने महाअभिषेक करण्यात आला। रविवारी संध्याकाळी बेळगाव दक्षिण विभागाचे आमदार अभय पाटील यांनी देवीचे दर्शन घेतले। यावेळी अभय पाटील समाजाला मार्गदर्शन करताना म्हणाले की सरकारने विविध समाजातील मंदिरांसाठी आर्थिक योजना आखल्या आहेत। याचा लाभ घेण्यासाठी समाजाच्या कार्यकारी मंडळींनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। सोमवारी 3 वाजता पुराण वाचन झाले। त्यानंतर 4 वाजता श्रीची पालखी प्रदक्षिणेला सुरुवात झाली। 5वी प्रदक्षिणा मंदिरापासून प्रारंभ होऊन समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, गवडी गल्ली येथून श्री समादेवी मंदिर येथे सांगता झाली। या नावेकरी आमच्या शापूरमध्ये आहे, तिथे जो मंदिर आहे, त्यानंतर आपल्या महाकाफळी रोडचं जो मंदिर आहे त्याच्या विकासाकरता माझ्या MLA फंड आणि बाकीच्या इतर फंडमधून जवळपास 15 लाख रुपये निधी मी यावेळेला राखीव ठेवला आहे। तुम्ही पेपर पाठवा, 15 लाख रुपये निधी 100% करतो। ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांना असं वाटणार नाही की आमचे टाळ्या वाजवले गेले, असं कधी होणार नाही। आणि त्याच्या व्यतिरिक्त आणि भविष्यामध्ये आणि काही काम असेल तर निश्चितच मी 100% ते पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतो। अनेकदा तुम्हाला धन्यवाद। जय हिंद। मद्यपींकडून आमदार अनिल बेनके यांच्या कार्यालयावर दगडफेक। बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या चव्हाट गल्ली येथील कार्यालयावर दगडफेक करून मोडतोड करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला। सदर घटनेचे कारण शोधले असता पोलिसांच्या हाती वेगळीच माहिती उपलब्ध झाली। एका मद्यपीने हा प्रकार केला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। रात्री 11 वाजल्यानंतर एका बारमध्ये मद्य मिळाले नाही या संतापातून सदर कृत्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले। मध्यवर्ती बस स्थानकाजवळ असलेल्या एका बारमध्ये हा मद्यपी गेला होता। तेथे आता वेळ झाला असल्यामुळे मद्य मिळणार नाही असे सांगण्यात आले। माझी आमदार अनिल बेनके यांच्याशी मैत्री आहे, त्यामुळे मी त्यांनाच फोन करतो असे म्हणून त्याने आमदार अनिल बेनके यांना फोन लावला, मात्र आमदारांनी तो फोन उचलला नाही। या संतापातून चव्हाट गल्ली येथे येऊन त्याने आमदारांच्या कार्यालयावर दगडफेक केल्याचे समजते। या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे। हंदिगनूर ग्रामपंचायतीकडून घरे वितरणात गैरकारभाराची तक्रार। बेळगाव तालुक्यातील हंदिगनूर ग्रामपंचायतीच्या वतीने घरांचे वितरण करण्यात आले आहे, परंतु यामध्ये गैरव्यवहार घडले आहेत, याची चौकशी करावी अशी मागणी गावातील रहिवाशांनी केली आहे। या संदर्भात सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। हंदिगनूर भागात अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झाल्यानंतर येथील काही नागरिक बेघर झाले होते। त्यांना सरकारच्या योजनेतून घरे देण्याची सूचना करण्यात आली होती, मात्र खऱ्या बेघर झालेल्या लाभार्थींना डावलून इतरांना पैसे घेऊन घरांचे वाटप करण्यात आले आहे असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे। तसेच सदर घर वितरणाची चौकशी करून योग्य लाभार्थ्यांना घरांचे वितरण करावे अशी मागणी करण्यात आली। शाळांना प्रारंभ, कॉलेजना प्रतीक्षा। काही दिवसांच्या सुट्टीनंतर शहर आणि परिसरातील शाळांच्या कामकाजाला सोमवारपासून पुन्हा प्रारंभ झाला। आता महाविद्यालयांच्या कामकाजाला गुरुवारपासून प्रारंभ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे। त्यामुळे महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे। मागील आठवड्यात निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती। माध्यमिक विद्यालये आणि कॉलेजांना सुट्टी देण्यात आली होती।
त्यानंतर आता माध्यमिक शाळांचे कामकाज सोमवारपासून सुरू झाले. हिजाबच्या वादामुळे राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीचा कोणताही धोका विद्यार्थी वर्गाला होऊ नये यासाठी दक्षता घेण्यात आली होती. सरकारने केलेल्या सूचनेनुसार याबद्दल निर्णय घेण्यात आला होता. सोमवारपासून शाळांचे आवारे पुन्हा पूर्ववत गजबजल्याचे दिसून आले. सागरे दोड्डे बैल यात्रेसाठी बस सुरू करा. तब्बल 16 वर्षांनी होत असलेल्या सागरे दोड्डे बैल तालुका खानापूर येथील महालक्ष्मी यात्रेला दर्शनासाठी येणाऱ्या भाविक आणि पाहुण्यांच्या सोयीसाठी खानापूर बस आगारातून तात्काळ बस सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने करण्यात आली. युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यात्रा काळात खानापूर तालुक्याच्या विविध भागातून तसेच तालुक्याबाहेरून मोठ्या संख्येने भाविक सागरे आणि दोड्डे बैल गावांना भेटी देणार आहेत. दोन्ही गावे आडमार्गावर असल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी यात्रा काळात पुरेशा बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. प्रभारी आगार व्यवस्थापक महेश तिरकण्णवर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सहव्यवस्थापक पी चिमणी, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील, सचिव सदानंद पाटील, राजू पाटील, राजू कुंभार आदी उपस्थित होते. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. खानापूर तालुक्यातील दुर्गम अशा गोल्याळी गावातील सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे धडे देण्यात आले. ऑपरेशन मदत या संस्थेतर्फे हा उपक्रम पार पडला. या उपक्रमाचे संयोजक राहुल पाटील यांनी डिसेंबर महिन्यात ग्रामीण शिक्षण अभियान उपक्रमांतर्गत लागवडीसाठी बियाणे दिली होती आणि सेंद्रिय शेतीचे महत्त्व समजावून सांगितले होते. त्याप्रमाणे मुलामुलींनी सेंद्रिय शेतीचा प्रयोग राबविला आणि रोपे तयार केली. शाळेच्या मुलामुलींनी तयार केलेली सर्व रोपे पाहून बेळगावहून आलेले कार्यकर्ते हरकून गेले. त्यांनी खुश होऊन सर्व मुलामुलींना शैक्षणिक साहित्याची मदत केली. यावेळी प्रशांत बिर्जे, प्रसाद हुली, व्हिक्टर फ्रान्सिस, कार्तिक शहा, विकी मेहता आणि दिव्या शहा यांनी मुलांसोबत संभाषण केले. या कार्यक्रमाला साई स्वसहाय्य संघाच्या महिला गुंडू चौगुले, आरती चौगुले, स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते. हुलबत्ते कॉलनी येथे भर सकाळी 8 लाखांची घरफोडी. हुलबत्ते कॉलनी येथे सकाळी 8 ते 9 या अवघ्या तासभरात 2 चोरट्यांनी तब्बल 8 लाखांची घरफोडी केली. 15 तोळे सोन्याचे दागिने आणि 53,000ची रोकड चोरट्यांनी लांबविली. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहे. व्यावसायिक सुनील विजापुरे यांच्या बंगल्यात हा प्रकार घडला. घरी आलेल्या पाहुण्यांना सोडण्यासाठी कारने स्वतः कोगनोळी नाक्यापर्यंत जाण्याचे ठरवले आणि त्यासाठी ते घरातून बाहेर पडले. विजापुरे संकेश्वर पर्यंत पोहोचले असतील तितक्यात त्यांच्या शेजारी
कर्मचाऱ्याने त्यांना फोन केला आणि तुमच्या घरासमोर दोघे तरुण बसले आहेत असे सांगितले। विजापुरे यांनी बाजूलाच असलेल्या नातेवाईकांना फोन करून घरासमोर कोण बसले आहे हे पाहण्यास सांगितले। विजापुरे यांचे नातेवाईक जेव्हा घरात पोहोचले तेव्हा समोरील दरवाजाचे इंटरलॉक तोडले होते, शिवाय पाठीमागील दरवाजा देखील रिकामा होता। तिजोरीचे लॉक देखील तोडल्याचे दिसून येत होते। त्यांनी विजापुरे यांना फोन करून घडला प्रकार सांगितला। शहापूरचे पोलीस निरीक्षक विनायक बडिगेर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली। ठसे तज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले। ठसे तज्ञांना दारावर आणि आतील कपाटावरील ठसे मिळाले आहेत। भाजपमध्ये गेलेले आमदार पुन्हा काँग्रेसमध्ये येतील। पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेले आमदार पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगून केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकिहोळी यांनी राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे। याद्वारे राज्यात नव्या राजकीय खेळीला सुरुवात होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत। दावणगिरी येथे ते पत्रकारांशी बोलत होते। ते म्हणाले, पक्ष त्याग केलेल्या आमदारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांची भेट घेतली आहे। पहिल्या टप्प्यातील चर्चा झाली आहे। विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर ते पक्ष प्रवेश करणार आहेत। राजकारणामध्ये या घटना घडतच असतात। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सीएम इब्राहिम यांच्याशी वरिष्ठ नेते चर्चा करत आहेत। ते काँग्रेसचा त्याग करणार नाहीत। सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करत आहेत। सिद्धरामय्या कमकुवत नाहीत। राज्यात त्यांच्या समर्थनाची संख्या मोठी आहे। ते नेहमीच उच्च स्थानावर असतील असे जारकिहोळी यांनी सांगितले। कडोली येथे 34वा पारायण सोहळा सुरू। मनुष्य जन्म कशासाठी आहे हे संतांनी सांगितले आहे। जीवनात यशस्वी होण्यासाठी सज्जनांची संगत करा, देह वासनेच्या आहारी जाऊ देऊ नका असे मत येळगुड येथील हबप अबालाल पिंजारी यांनी व्यक्त केले। कडोली येथे आयोजित केलेल्या 34व्या हरिनाम पारायण सोहळ्यात अबालाल पिंजारी यांनी कीर्तन सादर केले। ध्वजपूजन परशुराम मायण्णा दाम्पत्यांनी केले। दुपारी हंदिगनूर येथील ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळाच्या महिलांनी भजन कार्यक्रम सादर केला। सायंकाळी हरिपाठ झाला। त्यानंतर अबालाल पिंजारी यांचे प्रवचन झाले। रात्री पिंजारी यांनी कीर्तन सादर केले। माजी तालुका पंचायत सदस्य अक्षता कटामळे, मुंबईचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष मॅगेरी, मराठी साहित्य संघाचे शिवाजी कुट्रे यांची प्रमुख उपस्थिती होती। परिसरातील भाविक वारकरी उपस्थित होते। तालुक्यात आंब्यांची झाडे मोहरली। आंब्यांचा मोहर यंदा मोठ्या प्रमाणात बहरला आहे। अमराईतून मोहराचा वास घमघमत असून आंबा प्रेमींना यंदा अधिक प्रमाणात आंबा चाखावयास मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तालुक्यातील आंब्यांच्या बागा मोहराने भरून गेल्या आहेत। तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आंबा पीक घेण्यात येते। अनेक गावातून आमराई असून त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचे उत्पादन घेण्यात येते। यावर्षी सर्वत्र आंब्यांची झाडे बहरली आहेत। तालुक्याच्या पूर्व भागातील सुळेभावी, मारिहाळ, मुदगा, सांब्रा, होनियाळ आदी भागात आंब्यांच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत। मागील 2 वर्ष आंब्याचे उत्पादन तालुक्यात कमी प्रमाणात मिळाले। प्रतिकूल वातावरणामुळे आंब्यांचे उत्पादन घटले होते। यामुळे आंबा प्रेमींना मनसोक्तपणे आंब्याची चव चाखता आली नाही। यावर्षी मोठ्या प्रमाणात मोहर फुलल्याने दिलासा मिळाला आहे। अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाच्या आंबा झाडांची लागवड केली आहे। बाजारात दर चांगल्या प्रमाणे मिळत असल्याने आंबा उत्पादकांना आर्थिक प्राप्ती चांगल्या प्रकारे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। जामगाव येथे रेशन वितरणाची व्यवस्था करण्याची मागणी। दर महिन्याला रेशनचे धान्य आणण्यासाठी जंगलातून 9 ते 10 किलोमीटर पायपीट करावी लागते। पावसाळ्यात तर डोक्यावरून रेशन आणताना जीव नकोसा होतो। त्यामुळे गावातच रेशन देण्याची सोय करावी अशी मागणी जामगाव तालुका खानापूर ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली। भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य धनश्री सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांची भेट घेऊन या समस्येकडे लक्ष वेधण्यात आले। जामगाव ग्रामस्थांना रेशन आणण्यासाठी हेम्मडगा येथे घनदाट जंगलातून 9 ते 10 किलोमीटर पायपीट करत जावे लागते। त्यांची गैरसोय टाळण्यासाठी गावातच रेशन पुरवठ्याची सोय करावी अशी मागणी करण्यात आली। तहसीलदार प्रवीण जैन यांनी 2 दिवसात जामगावला भेट देऊन आवश्यक कार्यवाही हाती घेण्याची ग्वाही दिली। यावेळी पुंडलिक सुखे, रामा गावकर, महादेव अय्यर, दीपक गवाळकर, लक्ष्मी देवळी, रुचिता सुखे आदी उपस्थित होते। मृत महिलेच्या भावोजीला अटक।
आत्महत्या प्रकरणी मृत महिलेच्या बहिणीच्या पतीला रविवारी कॅम्प पोलिसांनी गोवा येथून ताब्यात घेतले। विकी छटानी राहणार उत्तर गोवा असे संशयिताचे नाव आहे। या प्रकरणी विकीसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। क्रिशा केशवानी वय 36 या महिलेने तिची 2 मुले भावीर आणि वीरेन यांच्यासह अर्गन तलावात आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली। मृत महिलेची आई रीटा आहुजा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती मनीष रामचंद्र केशवानी, सासू मीना रामचंद्र केशवानी, दोघी नंदा आरती रामचंद्र केशवानी, पूजा करडे आणि बहिणीचा नवरा विकी छटानी या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। यापैकी पती मनीषसह त्याच्या घरचे सर्वजण बेपत्ता आहेत। क्रिशाच्या बहिणीचा पती विकी याला रविवारी कॅम्प पोलिसांनी गोवा येथून ताब्यात घेतले। अन्य संशयितांचा शोध सुरू असल्याचे कॅम्प निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी यांनी सांगितले। बेपत्ता प्रज्वलचा मृतदेह सापडला। मागील 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या हिंदवाडी येथील प्रज्वल महंत शेट्टी या युवकाचा मृतदेह येळूर मार्गावर आढळून आला आहे। येळूर शिवाराच्या हद्दीतील मुगुळ ओढ्यामध्ये गुडघाभर पाण्यात आढळला आहे। बेळगाव शहरातील नामांकित डॉक्टर बसवराज सिद्धप्पा महंत शेट्टी यांचा मुलगा प्रज्वल बसवराज महंत शेट्टी हा बेपत्ता झाल्याची नोंद बेळगाव ग्रामीण पोलिसात करण्यात आली होती। सायंकाळच्या सुमारास घरातून वॉकिंगसाठी जाणार असल्याचे सांगून तो घराबाहेर पडला होता। त्यानंतर घरी परतला नसल्याने त्याच्या पालकांनी पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती। प्रज्वल बसवराज महंत शेट्टी हा डी फार्मसीचे शिक्षण घेत होता। तो मानसिकदृष्ट्या थोडा कमकुवत असल्याने त्याच्यावर मानसोपचार तज्ञांकडे उपचार देखील सुरू होते असे समजते। त्याचा मृतदेह आढळून आल्यामुळे त्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे। प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत सेंट जर्मेनच्या विजयात एम्बापेचा निर्णायक गोल। किलियान एम्बापे भरपाई वेळेत केलेल्या एकमेव गोलामुळे पॅरिस सेंट जर्मनने लीग 1 चषक फुटबॉल स्पर्धेत रेन्स संघावर 1-0 अशी मात केली। या विजयासह सेंट जर्मनने अग्रस्थानावरील आघाडी भक्कम केली। दरम्यान प्रीमियर लीग मध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोच्या मँचेस्टर युनायटेडला साउथम्प्टनने 1-1 असे बरोबरीत रोखले। मँचेस्टरसाठी जेडन सॅन्चोने 21व्या मिनिटाला गोल केला, मात्र ॲडम्सने 48व्या मिनिटाला नोंदवलेल्या गोलमुळे साउथम्प्टनने बरोबरी साधली। 24 सामन्यात 40 गुण कमावणारा युनायटेडचा संघ सध्या गुणतालिकेत 5व्या स्थानी असून अग्रस्थानावरील मँचेस्टर सिटीपेक्षा ते तब्बल 23 गुणांनी पिछाडीवर आहेत। प्रो लीग हॉकी स्पर्धेत फ्रान्सकडून भारताला पराभवाचा धक्का। टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारतीय पुरुष संघाला प्रो लीग हॉकीमध्ये पराभव पत्करावा लागला। शनिवारी रात्री झालेल्या लढतीत फ्रान्सने भारताला 5-2 अशी धूळ चारून त्यांचे विजयी हॅट्रिक लगावण्याचे मनसुबे उधळून लावले। जागतिक क्रमवारीत भारतीय संघ 5व्या तर फ्रान्स 12व्या स्थानी आहे। त्याशिवाय गेल्या आठवड्यात झालेल्या पहिल्या टप्प्याच्या सामन्यात मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने फ्रान्सला नमवले होते। त्यामुळे भारताचे पारडे दुसऱ्या लढतीसाठीही जड मानले जात होते। युवा विश्वविजेते ओस्तवाल तांबे महाराष्ट्राच्या रणजी संघात। डावखुरा फिरकी गोलंदाज विकी ओस्तवाल आणि अष्टपैलू कौशल तांबे या भारताच्या युवा विश्वचषक विजेत्या संघातील 2 खेळाडूंना महाराष्ट्राच्या रणजी संघात स्थान देण्यात आले आहे। ग गटात समावेश असलेल्या महाराष्ट्रातील 17 फेब्रुवारीपासून हरियाणाशी पहिली लढत सुरू होणार आहे। अंकित बावनेच्या नेतृत्वाखालील या संघात आघाडीचा फलंदाज राहुल त्रिपाठीकडे उपकर्णधार सोपवण्यात आले आहे। उपकर्णधार पद सोपवण्यात आले आहे। ऋतुराज गायकवाडची वेस्ट इंडिज विरुद्धच्या 2020 मालिकेसाठी निवड झाल्याने तो रणजीच्या साखळी टप्प्यासाठी उपलब्ध होऊ शकणार नाही असे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने म्हटले आहे। हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आरिफ खानला 45वे स्थान। भारताचा हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील एकमेव स्पर्धक आरिफ खानला रविवारी जायंट स्लॅलॉम स्की प्रकारात 45व्या स्थानावर समाधान मानावे लागले। जम्मू काश्मीर मधील बारामुल्ला जिल्ह्याच्या 31 वर्षीय आफरीने यानिकवग नॅशनल अल्पिने स्कीइंग सेंटरवर झालेल्या स्पर्धेतील 2 शर्यतींमध्ये एकत्रित 2 मिनिटे 47.24 मिनिटे वेळ नोंदविली। हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या आरिफने पहिली शर्यत
शर्यत 1 तास 22 मिनिटे 35 सेकंद या वेळेत, तर दुसरी शर्यत 1 तास 24 मिनिटे 89 सेकंद या वेळेत पूर्ण केली. खराब वातावरणामुळे ही स्पर्धा 4 तास उशिराने सुरू झाली. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.